दंडवत हो. मंडळी, आज आपण अक्षय तृतीया या सणाबद्दल, सणाची पौराणिक कथा, अक्षय तृतीया या सणाची लीळा आपण श्रवण करणार आहोत. अक्षय तृतीयेचा सण अशा प्रकारे साजरा करावा हे सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण श्रवण करणार आहोत. सर्वप्रथम आपण अक्षय तृतीया या सणाच्या पौराणिक कथा काय आहेत हे आपण श्रवण करणार आहोत. अक्षय तृतीयेचा दिवस हा वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो. त्याला खाती तीज असे सुद्धा म्हणतात. याच दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय म्हणजे अविनाशी मानले जाते. तसेच भगवान विष्णूच्या 6व्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामांचा जन्म याच दिवशी झाला असल्याने परशुराम जयंती देखील या अक्षय तृतीयेच्या दिवशी साजरी केली जाते. अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने याला शुभ दिन मानले जाते. या दिवशी काही वस्तू जसे की सोने किंवा आपले वाहन किंवा घर अशा वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते. धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते. त्यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही. कारण अक्षय या शब्दाचा अर्थ आहे अविनाशी, म्हणजे कधीही न संपणारा. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला ते सांगितले होते की त्यातीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून तिला अक्षय तृतीया असे पुढे नाव पडलेले आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीकृष्णांचा गरीब मित्र म्हणजे सुदामा जेव्हा श्रीकृष्णांना भेटायला आला होता, तेव्हा त्याच्याकडे श्रीकृष्णाला देण्यासाठी फक्त 4 तांदळाची दाणे होती. सुदामाने 4 तांदळाचे दाणे श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण केले. आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून सुदामाचे दारिद्र्य दूर केले. त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले. याच दिवशी दुःशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता. या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी द्रौपदीस दान केली होती. याच दिवशी महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्याच दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केलेली होती. त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी याच दिवशी स्वर्गातून भगीरथाने पृथ्वीवर आणली होती. मंडळी, आता आपण पूजा अवसर कसा करावा हे श्रवण करणार आहोत. मंडळी, आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळचा आपला विधी आटोपून देवपूजेला 2 पाने सुपारी आणि द्रव्य ठेवून विडा अर्पण करावा. श्रद्धेने दुःख करून परमेश्वराला विनंती करायची आहे की हे दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू परमेश्वरा, ज्याप्रमाणे मी
लहामाईसाच्या उदकाचा स्वीकार केला आणि लखुबाईसा यांच्या पदार्थांचा स्वीकार केला, त्याचप्रमाणे माझ्या या उपहाराचा उदकाचा स्वीकार करावा. माझ्या या मंगल स्नानाचा, पूजा अर्चनेचा, उपहाराचा स्वीकार करावा अशी विनंती करून 5 दंडवती घालावे. देवपूजेसमोर सुंदर अशी रांगोळी काढावी. देवपूजेला मंगल स्नान घालावे, अभिषेक करावा, सुगंधित पुष्पे अर्पण करावे, उत्तम उपहार करावा, पान अर्पण करावे. पानामध्ये बोर, ऊस, घाटी, गाजर असे पदार्थ ठेवून विडा समर्पण करावा. नंतर उपहार आरती, स्वामींची आरती, विडा आरती म्हणावी. जास्तीत जास्त नामस्मरण करावे. अक्षय रूप असणाऱ्या परमेश्वरा, माझ्या या अक्षय तृतीयेचा स्वीकार करावा. सोने रूप परमेश्वर प्राप्ती करणे फार महत्वाचे आहे. मला आपल्या भजन पूजनाचा अधिकार वाढवावा. त्याप्रमाणे आपण लखुबाईसा यांच्या पूजेचा स्वीकार केला, त्याचप्रमाणे या आमच्या पूजेचा स्वीकार करून आमचा अधिकार वाढवावा अशी म्हणून सर्वज्ञांना प्रार्थना करावी. या क्षयरूपी देहाचे, नाशिवंत देहाचा त्याग करून आम्हाला मोक्षरूप आपले कैवल्यपद मिळावे यासाठी अधिकार वाढवावा अशी परमेश्वराला प्रार्थना करावी. मंडळी, आता आपण लीळा श्रवण करणार आहोत. उत्तरार्ध लीळा 160 क्रमांकाची. अक्षय तृतीया लहामाईसा अनित उदकपान. श्रीक्षेत्र मलपूर म्हणजेच डोमेग्राम, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर या स्थानाची अक्षय तृतीया या सणाची सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त लहामाईसा आणि लखुबाईसा या सणाची सुंदर लीळा आपण आता श्रवण करणार आहोत. मंडळी, अक्षय तृतीयांच्या दिवशी लखुबाईसी गोसावियांशी विनविले. अक्षय तृतीया या सणांचा दिवस होता. या दिवशी लखुबाईसा यांनी सर्वज्ञांना विनंती केली, जे जे मी गोसावियांच्या ठाई अक्षय तृतीया करीन. लखुबाईसा एक अर्थी साधेंच्या आईचे नाव लखुबाईसा होते. लखुबाईसांनी सर्वज्ञांना विनंती केली की जिजी मी तुमच्या ठाई अक्षय तृतीया करीन. गोसावी विनवणी स्वीकारली. स्वामींनी विनंतीचा स्वीकार केलेला आहे. ती पण जेव्हा भक्त परमेश्वराला आपल्या आर्ततेने विनंती करतो तेव्हा सर्वज्ञ ते सर्वज्ञांनी त्या भक्ताचा विनंतीचा स्वीकार केलेला आहे. मग तीही उपहारवी निफजविला, म्हणजे लखुबाईसांनी उपहार बनवला. गोसावियांची मर्दनामादने झाले. सर्वज्ञांना सुगंधित तेल लावून, मंगल उठणे लावून स्नान झालेले आहे. जाव सुरू झाला. नंतर लखुबाईसांनी सर्वज्ञांच्या ठाई पूजावसर केला. गोसाव्यांशी आरोग्ना झाली. जो काही उपहार केला होता आणि उपहार सर्वज्ञांना अर्पण केला तेव्हा सर्वज्ञांचे भोजन झाले. गोसाव्यासे वान गागरीयसे ओळगविले. लखुबाईसांनी वान म्हणतो त्यामध्ये घाटी, कोरे आणि ऊस असे पदार्थ सर्वज्ञांना ओळगविले. त्याच ठिकाणी
दुसरी भक्त म्हणजे लहामाईसा सुद्धा इथेच होत्या. लहामाईसा लखुबाईसांनी केलेला पूजावसर ते पाहत होत्या आणि तो पूजावसर पाहून मनामध्ये दुःख करत होत्या व लहामाई दुःख करू लागली. ते पाहून दुःख करत होत्या. ये लखुबाईसी सदैवे, लखुबाईसा किती सदैवी आहे. तेही गोसावियांच्या ठाई आखतीच केली. त्यांनी सर्वज्ञांच्या ठिकाणी अक्षय तृतीया साजरी केली. लखुबाईसा ती भाग्याची आहे. मी निर्दैवी, मी कसे आहोत, निर्दैवी आहोत. आमते काहीची नाही, आमच्या जवळ काहीच नाही. किती भाग्याची आहे. कोण? लखुबाईसा किती भाग्याची आहे. तिच्याकडे हे सर्व पदार्थ आहेत. सर्व पदार्थ तिने सर्वज्ञांच्या ठाई अर्पण केले. सर्वज्ञांचा पूजावसर केला. आमच्याकडे आम्ही गरीब आहोत, मी पामर आहोत, आमच्याकडे काहीच नाही, आम्ही निर्दैवी आहोत. ती मनात दुःख करत होती आणि आपले अश्रू ढाळत होती. मग सर्वज्ञ म्हणितले. स्वामींनी त्या लहामाईसांचा अंतर्भाव जाणला. सर्वज्ञ ते सर्वज्ञ, ही बाई यही यथा आखतृतीया केली, मी न कराते काही. मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांना म्हणतात, बाई यांनी आमच्या ठाई अक्षय तृतीया साजरी केली, मी का करत नाही. मग लहामाईसा म्हणतात, नाजी आमते काहीची नाही, आमच्याकडे काहीही नाही, म्हणून आम्ही ही अक्षय तृतीया आपल्या ठाई अर्पण करत नाही. मग स्वामी म्हणतात, जा ही घागरी आतून बाहेरी धुवा. मग स्वामी त्या लहामाईसांना म्हणतात, जा ही घागर घ्या, घागरीला आतून बाहेर धुवा. फुल पाणी आणतो बुडकुळूनी भरा. गंगेमध्ये जा, त्या घागरीला आतून बाहेरून धुवा. फुल पाण्यामध्ये जाऊन घागर बुडून भरा. उदक संपदा आणि ते घागर भरून घेऊन पाणी घेऊन या आणि मला अर्पण करा. मा येथून तुमची आकत्रिती संपूर्ण चरितार्थ जती. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही ती घागर भरून आणाल आणि ते उदक तुम्हाला अर्पण कराल, तेव्हा आम्ही तुमची ही अक्षय तृतीया संपूर्ण चरितार्थ करू. ही म्हणितले, हो काजी. तेव्हा लहामाईसा म्हणतात, हो काजी. हे ऐकून त्या लहामाईसांना फार सुख झाले, त्यांना आनंद झाला. मग त्या लगेच उठल्या आणि घागरी घेऊन गंगेशी गेली. ती घागर घेतली आणि पटपट जाऊन त्या गंगेमध्ये गेल्या. आतून बाहेरी धुतली. घागर आतून बाहेरून धुतली. फुला पाणी आणतू बुडकुळोनी भरून घेऊन आली. खोल पाण्यामध्ये गेल्या. खोल पाण्यामध्ये जाण्याचा त्याचा अर्थ असा आहे, खोल पाण्यामध्ये पाणी स्वच्छ असते, वाहणारे असते आणि ते पाणी ढळून असते. या अर्थाने स्वामींनी त्यांना खोल पाण्यामध्ये जाऊन घागर भरून आणण्यासाठी सांगितलेले असते. लहामाईसा घागर आतून बाहेरून धुतात. खोल पाण्यामध्ये जाऊन घागर भरून घेऊन येतात. वाटे उठिले, मग गोसावियांशी उदक उळगविले. ते वाटे होते, ते पाणी पिण्यासाठी जे पात्र असायचे ते वाटे त्यांनी धुतले आणि त्या वाट्यामध्ये त्या घागरीतले पाणी घेऊन सर्वज्ञांना अर्पण केले. मग गोसावी स्वीकारिले आणि स्वामींनी त्या उदकाचा, त्या पाण्याचा इथे स्वीकार केलेला आहे. मग म्हणितले, बाई इथून तुमची आकत्या संपूर्ण हो. आणि म्हणतात, बाई आम्ही
तुमची संपूर्ण अक्षय तृतीया चरितार्थ केली हो. ज्या प्रकारे सर्वज्ञांनी या लहामाईसा या भक्ताची अक्षय तृतीया चरितार्थ केली. मंडळी, देव हा भावाचा भुकेला, म्हणून भक्तांनी त्याच्या हृदयामध्ये, त्यांच्या अंतरंगामध्ये भाव असला पाहिजे. देवाला फक्त भावाची गरज आहे, भक्तीची गरज आहे. म्हणून भक्तांनी आपले भाव प्रकट करून, आपलं दुःख प्रकट करून देवाला विनंती करायची आहे. हे परमेश्वरा, हे दयाघना, याप्रमाणे तुम्ही लखुबाईसांच्या पदार्थांचा स्वीकार केला, ज्याप्रमाणे लखुबाईसांचे वाण स्वीकार केलेले आहे, त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आमच्या पूजेचा, आमच्या उपहाराचा, आमच्या या सर्व क्रियेचा स्वीकार करावा, आमच्या या वाणाचा स्वीकार करावा. याप्रमाणे परमेश्वराने लहामाईसांच्या दुःखाची विनवणी स्वीकार केली, त्याचप्रमाणे आमच्या या दुःखाची विनवणी स्वीकार करून लहामाईसाचे ज्या प्रकारे तुम्ही उदक स्वीकार केले, त्याचप्रमाणे आमच्या या आजच्या दिवशी मी उदक स्वीकारावे अशी भावपूर्ण विनंती करून परमेश्वराला प्रार्थना करायची आहे. जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे. आणि सोने रूप, सोने घ्या, तुम्ही कुठलेही पदार्थ घ्या, त्यापेक्षा सोने रूप परमेश्वराला प्राप्ती करणे हेच आपले आजच्या या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले साध्य असावे. देव माझा आणि मी देवाचा, असे या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण साध्य करायचे आहे. अशीच विनवणी करून आपण सर्व भाविक भक्तांनी अक्षय तृतीयेचा सण साजरा करायचा आहे. मंडळी, अशी ही आपण 160 क्रमांकाची लीळा श्रवण केलेली आहे. अशा प्रकारे आपण हा अक्षय तृतीयेचा सण साजरा करायचा आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दंडवत प्रणाम.